भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी भेट घेतली। आमदार निलेश राणेंनी धाड टाकून विजय केनवडेकरांच्या घरी 25 लाखांची रक्कम मिळाल्याचा आरोप केला होता। या संदर्भात नितेश राणेंनी आज त्यांची भेट घेतली। आमचे विजय केनवडेकर आता नाही वर्षानुवर्ष करतात। त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे। मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भानगडीत जायचंच नाही आहे, कारण का तो आता सगळी ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे? राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे। पोलीस चौकशी करतायत, म्हणून त्या याच्यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे। पण आता निवडणूक आयोग चौकशी करणार, पोलीस चौकशी करणार, पण मूळ त्या ज्याच्या घरामध्ये हे सगळं सापडलं त्याचा व्यवसाय आणि त्याचा बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत की नाही। त्या व्यक्तीचं प्रोफाईल बघितल्यानंतर पण मला असं वाटतं ह्या गोष्टीची उत्तरं सगळ्यांना भेटेल ना, आणि लवकरच भेटतील। जे काय चौकशी निवडणूक आयोग करेल, जे काय चौकशी आमचे पोलीस करतील ते निपक्षपातीने असेल, स्पष्ट असेल, कोणाची बाजू न घेता पारदर्शक पद्धतीने असेल। निलेश राणेंच्या पैशांच्या आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं। लोकांच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं कितपत योग्य असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला। बेडरूममध्ये जाऊन व्हिडिओ काढणं योग्य नसल्याचं बावनकुळे म्हणाले आणि याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळून लावले। ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी धाड टाकणं चांगलं नाही असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलं। तसंच मालवणमध्ये युती न केल्यानं शिंदे सेनेचा संताप होत असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली। आणि यावर आशिष शेलार काय म्हणतात आपण तेही पाहूया। 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे। मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे। त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटं आहे, असत्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।